हॅलो वॉरियर्स, आपण आता CRPCमधलं शेवटचं लेक्चर पाहतोय. शेवटचं या अर्थाने की जे महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि जे महत्त्वाचे सेक्शन आहेत किंवा जी महत्त्वाची कलमं आहेत ती आपण ऑलमोस्ट अभ्यासलेली आहेत. आता या लेक्चरमध्ये जे आपण पाहणार आहोत ती अशी कलमं आहेत म्हणजे जी की स्पेसिफिक आपण प्रकरण वाईज न घेता अशी काही कलमं ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, इम्पॉर्टंट आहेत, तर ती आपण इथे कंप्लीट करतोय. या व्यतिरिक्त जी कलमं राहतात किंवा जी प्रकरणं राहतात त्यांचा जिथे जिथे रेफरन्स येईल, मग तो PYQच्या संदर्भाने येईल किंवा टेस्ट सिरीजच्या संदर्भाने येईल, तर ते आपण कव्हर करणार आहोत. पण प्रायोरिटी बेसिसवरती जसं आपण सुरुवातीपासून ठरवलेलं होतं, जे इम्पॉर्टंट आहे ते आपण आधी करतोय. त्या दृष्टीने CRPCचं हे शेवटचं लेक्चर असेल. वेळोवेळी ज्यावेळेला क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करू किंवा ज्यावेळेला आपण टेस्ट सिरीज घेतल्यानंतर त्या क्वेश्चनचं ॲनालिसिस करू किंवा इतर ठिकाणी तुम्हाला प्रश्न पाहायला मिळाले, तर डेफिनेटली त्या कलमांबद्दलची जी माहिती आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑडिओच्या माध्यमातून किंवा मे बी नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करेन. त्यामुळे त्याबाबतीत निश्चिंत राहा की मग बाकीचा पार्ट आहे त्याचं काय करायचं. तर तुम्ही सगळीच्या सगळी 484 जी कलमं आहेत एवढी सगळी पाठ करत बसणार आहात का? तर अर्थात ते प्रॅक्टिकली पण पॉसिबल नाही आहे. अर्थात होऊ शकतं, पण त्याचा परिणाम निश्चितपणे दुसऱ्या अभ्यासावरती होऊ शकतो. सो आपण थोडंसं प्रॅक्टिकल वेनी जातो. मग जर आता आपण इथून पुढे पाहिलं CRPCचे जे इम्पॉर्टंट सेक्शन आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रकरण 14मधली जी कलमं आहेत 196, 197 आणि 199 ही पाहणार आहोत. मग प्रकरण 14 जे आहे ते कशाबद्दल सांगतं? एक सेकंड. प्रकरण 14 जे आहे ते कशाबद्दल भाष्य करतं? तर प्रकरण 14 सांगतं कार्यवाही सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या शर्ती. म्हणजे एखादं न्यायालय जर त्याची कार्यवाही सुरू करणार असेल तर ती कार्यवाही सुरू करण्यापूर्वी त्या न्यायालयासाठी सुद्धा काही शर्ती असतील. किंवा एखादा दंडाधिकारी आहे त्याने अपराधाची दखल घेण्याबद्दल असेल, तर या संदर्भामध्ये ज्या काही शर्ती आहेत, दंडाधिकारी असेल किंवा न्यायालय असतील, म्हणजे न्यायालयाने एखाद्या अपराधाची दखल कधी घ्यायची, दंडाधिकाऱ्याने एखाद्या अपराधाची दखल कधी घ्यायची, जर तो अपराध लोकसेवकाच्या बाबतीत असेल तर काय, या संदर्भातल्या तरतुदी तुम्हाला प्रकरण 14मध्ये पाहायला मिळतात. याच्यामध्ये 190 पासून ते 199 पर्यंतची कलमं तुम्हाला पाहायला मिळतात. तर एकदा नजरेखालून ही सगळी कलमं घालून ठेवा. याच्याबद्दलचं 190 कलम जे आहे ते आपण मागेच एकदा डिस्कस केलेलं आहे मागच्या एका प्रकरणामध्ये, जिथे दंडाधिकारी स्वतःहून अपराधाची दखल घेतील याच्याबद्दल आपण बोललो होतो. मग त्यावेळेला कलम 190 जे आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन पण केलं होतं की प्रकरण 14मध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्या अधीन राहून कोणताही प्रथम वर्ग दंडाधिकारी जो असेल तो काय करेल, किंवा अधिकार प्रदान केलेला एखादा द्वितीय वर्ग दंडाधिकारी असेल तर ते त्या प्रकरणाची दखल घेतील. कशा प्रकारे घेतील? तर अपराध घडल्याची फिर्याद त्यांना मिळाली, ज्यावेळेला आपण खबर देण्याबद्दलच्या तरतुदी पाहत होतो तिथे आपण हे पाहिलं होतं, ठीक आहे. किंवा त्या अपराधाबद्दलचा जर पोलीस अहवाल असेल किंवा अपराध घडल्याबाबत पोलीस अधिकाऱ्याहून अन्य व्यक्तीकडून जर खबर मिळाली असेल किंवा स्वतःच्या माहितीवरून दंडाधिकारी काय करू शकतात, अपराधाची दखल घेऊ शकतात. याच्याबद्दलचं आपण ऑलरेडी 190 जे आहे ते आपण डिस्कस केलेलं होतं. त्याच्यानंतर आता आपण याच्यातलं जे महत्त्वाचं पाहतोय ते कुठलं आहे तर 196. त्यापूर्वी मी इतर जी कलमं आहे ती पण थोडी शॉर्टमध्ये तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. 191 कशाबद्दल बोलतं? 191 बोलतं की आरोपीच्या अर्जावरून प्रकरण वर्ग करणं. आरोपीच्या अर्जावरून प्रकरण वर्ग करणं हे सांगतं कलम 191. 192 काय सांगतं? दंडाधिकारी यांच्याकडे प्रकरण सोपवणं. कोणाकडे प्रकरण सोपवायचं आहे? दंडाधिकारी यांच्याकडे एखादं प्रकरण सोपवणं, त्याच्याबद्दलची तरतूद 192मध्ये आहे. 193 काय सांगतं? तर सत्र न्यायालयाने अपराधाची दखल घेणे. सत्र न्यायालय अपराधाची दखल कधी घेईल याच्याबद्दल आपल्याला कुठल्या कलमामध्ये तरतूद पाहायला मिळते? 193मध्ये. मग सत्र न्यायालय अपराधाची दखल कधी घेतं? कोणत्याही कायद्यात तरतूद केलेली असेल तेवढी गोष्ट सोडून, म्हणजे एखाद्या कायद्यामध्ये स्पेसिफिकली तरतूद केली असेल, जसं की कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत आपण पाहतो की त्या पीडित व्यक्तीनेच तक्रार देणं बंधनकारक आहे का? तर नाही. तर त्या ठिकाणी एक्सेप्शन्स असू शकतात. अशा पद्धतीने जर एखाद्या कायद्यामध्ये तरतूद केलेली असेल तर तेवढं सोडून एखाद्या दंडाधिकाऱ्याने जे प्रकरण सत्र न्यायालयाकडे सुपूर्द केलेलं असेल त्याच बाबतीत सत्र न्यायालय जे आहे ते काय करेल? त्या अपराधाची दखल घेईल. म्हणजे जर समजा दंडाधिकाऱ्याने सत्र न्यायालयाकडे जर ते प्रकरण सुपूर्द केलेलं नसेल तर मूळ अधिकारितेचं न्यायालय म्हणून त्या अपराधाची दखल सत्र न्यायालयाला घेता येणार नाही, हे सांगतं कलम 193. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 194 अप्पर आणि सहाय्यक सत्र न्यायाधीशाची संपरीक्षेच्या बद्दल सांगेल. म्हणजे जिथे जिथे तुम्ही सत्र न्यायालय अभ्यासता त्याच्यानंतर लगेच तुम्हाला अप्पर
आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश जे असतील त्यांच्याबद्दलच्या तरतुदी पाहायला मिळतील आणि त्या आहेत इथे 194मध्ये. त्यानंतर 195 जे आहे ते काय सांगतं, लोकसेवकाचा अवमानाबद्दलचा खटला असेल, एखाद्याने लोकसेवकाचा अवमान केला किंवा सार्वजनिक न्यायाविरुद्धचा अपराध असेल किंवा पुराव्यात दाखल केलेल्या दस्तऐवजाबाबतचे अपराध असतील, तर या अपराधाची दखल हे कुठल्या पद्धतीने घेतलं जाईल हे तुम्हाला 195मध्ये पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर मग जे मी महत्त्वाचं म्हटलं ते कलम येतं, ते म्हणजे कलम 196. ते आता आपण पाहूया. कलम 196 काय सांगतं, भारतीय दंड संहितेअंतर्गत म्हणजेच IPC अंतर्गत देशाविरुद्ध अपराधाबद्दल तसेच अशा गुन्ह्याच्या फौजदारी पात्र कटाबद्दल न्यायालयात खटला चालवण्यापूर्वी विशिष्ट प्राधिकाऱ्याची पूर्वसंमती घेणं आवश्यक असेल. म्हणजेच 196 तुम्हाला काही ठराविक खटल्यांच्या बाबतीमध्ये सांगतं की जर समजा तो खटला असेल किंवा तो अपराध घडला असेल स्पेसिफिकली IPC अंतर्गत जे देशाविरुद्ध अपराध आहेत, त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड कट जे आहेत, फौजदारी पात्र कट आहेत, असं जर कुठला अपराध असेल तर त्या अपराधाची दखल न्यायालयाने घेण्यापूर्वी विशिष्ट प्राधिकाऱ्याची पूर्वसंमती घेणं हे बंधनकारक असतं. मग आता इथे कुठल्या प्राधिकाऱ्याची संमती कुठल्या अपराधाच्या बाबतीत घ्यायला पाहिजे हे आपण इथे पाहूया. जर समजा IPCच्या संदर्भात जर गुन्हे असतील, ठीक आहे, IPCच्या संदर्भात जर खालीलपैकी काही गुन्हे घडलेले असतील तर केंद्र शासन किंवा राज्य शासन यांची पूर्वसंमती ही आवश्यक असते. याचाच अर्थ IPC अंतर्गत काही इथे जे दिलेली कलमं आहेत किंवा प्रकरणं आहेत, या संदर्भातला जर एखादा अपराध घडलेला असेल तर त्या अपराधाची दखल घेण्यापूर्वी न्यायालयाने केंद्र शासन किंवा राज्य शासनाची पूर्वसंमती किंवा पूर्व मंजुरी घेणं आवश्यक आहे. म्हणजेच राज्य शासनाच्या किंवा केंद्राच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतंही न्यायालय त्या अपराधाची दखल घेणार नाही. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे कलम थोडंसं मोठं आहे, पण आपण हे पूर्णपणे पाहूयात की कलम 196मध्ये नक्की काय काय सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे प्रकरण 6 मधले जे अपराध आहेत ते. मग आता प्रकरण 6 मध्ये कुठले अपराध आहेत, आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं की प्रकरण 6 मध्ये देशाविरोधी अपराध आहेत. मग त्याच्यामध्ये देशाविरोधी कट रचना असेल, राजद्रोह असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्रकरण 6 मध्ये अभ्यासलेल्या होता. मग याच्याबद्दल जर कुठला अपराध असेल तर केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्या पूर्वसंमतीशिवाय न्यायालय त्याची दखल घेणार नाही. मग केंद्र शासन कुठे असेल तर केंद्राच्या बाबतीतल्या गोष्टी, राज्य शासन राज्याच्या बाबतीतल्या. त्याचबरोबर पुढचं म्हणजे पोटकलम 1चा जो B पार्ट आहे तो काय सांगतो, 153A नुसार जे घडलेले अपराध आहेत ते. मग 153A मध्ये काय पाहिलं होतं, 153 कशाशी संबंधित आहे, धर्म, वंश, त्यानंतर जन्मस्थान, त्याचबरोबर निवास, त्याचबरोबर भाषा. तर या निकषांच्या आधारे जर वेगवेगळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल किंवा एकोपा टिकवण्यास बाधक अशी कृती जर कोणी करत असेल तर त्या संदर्भातले अपराध तुम्हाला 153A मध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर 295A आपण पाहिलं होतं की कोणत्याही वर्गाच्या धर्माचा वा धार्मिक श्रद्धांचा जर अपमान करून कोणी धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने एखादी दुष्ट कृती करत असेल तर, म्हणजे इथे धार्मिक भावना दुखवण्याशी संबंधित जर अपराध असेल तरीसुद्धा तिथे केंद्र किंवा राज्य शासनाची परवानगी त्या अपराधाची दखल घेण्यापूर्वी न्यायालयाने घेणं हे आवश्यक असतं. आणि त्याच्यानंतर येतं कलम 505(1). याच्यामध्ये काय आहे तर विधान, अफवा इत्यादीच्या साह्याने लष्करी दलातल्या सदस्याला, कोणाला, हे पण आपण पाहिलेलं होतं ज्यावेळेला आपण अगदी शेवटची प्रकरणं पाहिलेली आहेत, प्रकरण 22, त्यावेळेला आपण पाहिलेलं होतं, लष्करी दलातील सदस्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी एखादं विधान करणं किंवा एखादी अफवा पसरवणं हा जर अपराध असेल तर त्यावेळेला सुद्धा काय करावं लागेल, कोणत्याही न्यायालयात त्या अपराधाची दखल घेण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या मंजुरीची आवश्यकता असेल. हा झाला पहिला पाठ. त्याच्यानंतर केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याची पूर्व मंजुरी केव्हा आवश्यक असेल तर इथे अगेन काही कलमं दिलेली आहेत. 153B, 153 इथे B करा, A झालेला आहे. 153B काय आहे त्याच्यामध्ये तर राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असणारे अपवाद, राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असणारे काय असतील, एखादं विधान आहे तसं किंवा आपण काय म्हणतो की एखादा आरोप आहे, एखादं निवेदन करणं, थोडक्यात राष्ट्रीय एकात्मतेला बाधक करणारे आरोप असतील किंवा निवेदन करणं, तर त्या संदर्भामध्ये काय केलं जाईल, मग त्या गुन्ह्याची दखल घ्यायची असेल तर केंद्र शासन, राज्य शासन किंवा जिल्हा दंडाधिकारी यांची पूर्वसंमती आवश्यक असेल.
त्याचबरोबर 505(2) काय सांगतं, विधान असेल किंवा एखादी अफवा असेल, तर ज्यावेळेला तुम्ही 505 पाहता त्यावेळेला त्याचे 2-3 पार्ट आपण पाहिलेले आहेत ऑलरेडी. 505(2) काय सांगतं, विधान असेल किंवा एखादी अफवा असेल इत्यादीच्या साहाय्याने काय केलं जाईल, वर्गावर्गामध्ये शत्रुत्व किंवा द्वेष भावना जी आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा जर अपराध असेल तर केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा जिल्हा दंडाधिकारी यांची पूर्वसंमती आवश्यक असेल त्या अपराधाची दखल घेण्यासाठी. त्यानंतर 505(3) काय सांगतं, तर एखादं विधान आहे किंवा अफवा आहे याच्या साहाय्याने एखादं उपासना स्थान आहे, तर त्या ठिकाणी वावरणारे जे कोण लोक असतील इत्यादी ठिकाणी वर्गावर्गामध्ये काय करायचं, द्वेषभावना निर्माण करणं किंवा शत्रुत्वाची भावना निर्माण करणं असा जर अपराध असेल तर त्याची दखल घेण्यासाठी केंद्र किंवा राज्य शासन किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याची पूर्वसंमती आवश्यक असेल या अपराधाची दखल घेण्यापूर्वी. म्हणजेच 505(1) जे आहे, 505(1) जे आहे ते तुम्ही कुठे पाहिलं होतं, तर मध्ये पाहिलं होतं, पहिल्या क्लॉजमध्ये पाहिलेलं. आणि 505(2) आणि 3 कुठे पाहता तुम्ही, 2 मध्ये पाहत आहात, म्हणजे जे 196चं पोटकलम 2 आहे तिथे तुम्ही पाहत आहात. त्याच्यानंतर आणखी काही गुन्हे दिलेले आहेत ज्याच्या बाबतीमध्ये राज्य शासन किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याची पूर्वसंमती किंवा पूर्वमंजुरी आवश्यक असेल जर न्यायालयाला त्याची दखल घ्यायची असेल. समजा मृत्यूच्या किंवा आजन्म कारावासाच्या किंवा 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक मुदतीच्या शिक्षेस पात्र ठरणारा अपराध सोडून 120(b) अंतर्गत पात्र ठरणारा कुठलाही फौजदारी पात्र कटाचा जर एखादा अपराध केलेला असेल. आता आपण फौजदारी पात्र कट ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला आपण 120(a) आणि 120(b) जे आहे ते पाहिलेलं होतं. मग त्याच्यामध्ये आपण असे अपराध पण पाहिलेले आहेत की एखादा अपराध ज्याला आजन्म कारावास आहे किंवा ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे किंवा 2 वर्षापेक्षा अधिक मुदतीच्या शिक्षेस पात्र असणारा फौजदारी पात्र कट आहे. हा एक मुद्दा आपण पाहिलेला आणि इतर बाबतीत पण आपण शिक्षा पाहिली होती. मग तो जो इतर बाबतीतला आहे असा जर कोणी फौजदारी पात्र कटाचा अपराध करत असेल तर त्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये राज्य शासन किंवा जिल्हा दंडाधिकारी यांची पूर्वसंमती आवश्यक असेल त्या गुन्ह्याचा, त्या अपराधाची दखल घेण्यासाठी. ठीक आहे, हे सांगतं तुम्हाला 196चं पोटकलम 3. त्याच्यानंतर 196चं पोटकलम 4 काय सांगतं की कोणत्याही पूर्वसंमतीची आवश्यकता नाही. कुठल्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही पूर्वसंमतीची आवश्यकता नाही, तर कलम 195. कलम 195 काय सांगतं, आजीव कारावासाची किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधासंबंधी शिक्षा घडवून आणण्याच्या उद्देशाने खोटा पुरावा देणे. आठवत असेल तुम्हाला, आपण हे पाहिलेलं आहे. आपण हे सगळे अपराध कुठे पाहतोय, IPC अंतर्गत पाहतोय. तर 195 जे आहे, तर जर कोणी आजीव कारावासाची किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र असणाऱ्या अपराधासंबंधी शिक्षा घडवून आणण्याच्या उद्देशाने जर खोटा पुरावा देत असेल किंवा खोटा पुरावा रचत असेल, खोटा पुरावा रचणे या संदर्भातल्या अपराधासाठी कोणत्याही पूर्वसंमतीची आवश्यकता असणार नाही. आणि त्याच्यानंतर याच्यातला जो 5वा क्लॉज आहे तो काय सांगतो, तर वरील आपण जेवढे पण आता सर्व प्रकारचं अपराधाच्या बाबतीत पाहिलं तर हे सर्व प्रकारचे जे प्राधिकारी आहेत ते पूर्वसंमती देण्यापूर्वी निरीक्षकाहून कमी दर्जाच्या नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याला प्रारंभिक अन्वेषण करण्याचा आदेश देऊ शकतात. इथे किमान निरीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारी असायला पाहिजे. मग वरती जे आपण प्राधिकारी पाहिले ज्याच्यामध्ये केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, दंडाधिकारी असेल, तर हे काय करतील की अशा प्रकारच्या अपराधाला म्हणजे पूर्वसंमती द्यायची असेल अपराधाच्या दखल घेण्यासाठी, तर तशी पूर्वसंमती देण्यापूर्वी ते काय करतील, जो की निरीक्षकपेक्षा कमी दर्जाचा नाही आहे अशा पोलीस अधिकाऱ्याला प्रारंभिक अन्वेषण करण्याचा आदेश देतील. अशा पोलीस अधिकाऱ्याला दखलपात्र गुन्ह्यासंदर्भात अंमलदाराला जे अधिकार असतील ते सर्व अधिकार त्याला प्राप्त होतील. ठीक आहे, इथे फक्त अपवाद कुठला असेल, वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार, तो मात्र इथे असणार नाही. वॉरंट घेऊनच त्यांना अटक करावं लागेल. तर हे होतं कलम 196. त्याच्यानंतर कलम 197 काय सांगतं, कलम 197 सांगतं सध्या किंवा यापूर्वी कार्यरत असणाऱ्या न्यायाधीश, दंडाधिकारी किंवा लोकसेवकांविरुद्ध खटला. आता हे कलम पण महत्त्वाचं आहे. एखादा लोकसेवक होता, एखादा दंडाधिकारी, एखादा न्यायाधीश आहे किंवा एखादा लोकसेवक आहे. आता मे बी ते विद्यमान असतील म्हणजे सध्या ते पदावरती असतील किंवा ते माजी असतील. ठीक आहे, म्हणजे सध्या सेवेत नसलेले आपण माजी म्हणूयात. जर अशा म्हणजे या लोकसेवकांनी, दंडाधिकारी असेल, न्यायाधीश असेल, लोकसेवक असेल, यांनी ज्यावेळेला ते त्यांचं पदीय कर्तव्य पार पाडत होते, म्हणजे ते पदावरती असताना ज्यावेळेला ते त्यांचं स्वतःचं कर्तव्य पार पाडत होते त्यावेळेला कर्तव्य पार पाडताना जर त्यांनी एखादा अपराध केलेला असेल तर त्या अपराधाबाबतीत
पूर्व मंजुरीशिवाय कुठलंही न्यायालय त्या अपराधाची दखल घेणार नाही. कोणाची पूर्वसंमती लागेल? जर तो लोकसेवक किंवा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी जर केंद्र शासनाच्या नोकरीत असेल तर केंद्र शासनाची पूर्व परवानगी लागेल. जर राज्य शासनाच्या नोकरीत असेल तर राज्य शासनाची, नोकरीत म्हणजे सेवेत जर असेल तर राज्य शासनाची परवानगी लागेल, पूर्वसंमती लागेल. म्हणजेच न्यायाधीशाने एखादा गुन्हा केलेला असेल किंवा अपराध केलेला असेल किंवा एखादा दंडाधिकाऱ्याने केलेला असेल किंवा लोकसेवकाने केलेला असेल, ते मे बी सध्या पदावरती असतील किंवा ते ज्यावेळेला पदावरती होते, म्हणजे सध्या सेवेत नाही आहेत, पण ते जेव्हा पदावरती होते त्यावेळेला त्यांनी पदीय कर्तव्य पार पाडत असताना जर त्यांनी अपराध केला असेल तर त्या अपराधाच्या बाबतीत ज्यावेळेला एखाद्या न्यायालयाने दखल घेणं गरजेचं आहे त्यावेळेला जर तो केंद्र शासनाच्या सेवेमध्ये असेल तर केंद्र शासनाची पूर्वसंमती पाहिजे, राज्य शासनाच्या सेवेत असेल तर राज्य शासनाची पूर्वसंमती घेणं हे आवश्यक राहील. मात्र आता याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत. जर समजा एखादा लोकसेवक हा राज्य शासनाच्या सेवेत होता, मात्र त्या राज्याच्या बाबतीमध्ये आपल्या राज्यघटनेच्या कलम 356(1) नुसार राष्ट्रपती राजवट लागू आहे. मग ज्यावेळेला राष्ट्रपती राजवट लागू असेल तर त्यावेळेला राज्य शासनाची परवानगी घेणं शक्य असेल का? नाही. त्यावेळेला मग कोणाची परवानगी घेतली जाईल? केंद्र शासनाची परवानगी घेतली जाईल. जर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असेल तर राज्याऐवजी केंद्र शासनाची मंजुरीही घ्यावी लागेल. मात्र जर एखाद्या लोकसेवकाने त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केली असेल, कर्तव्यात कसूर, त्याचबरोबर जर समजा एखादा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जर त्यांनी केलेला असेल, कर्तव्यात कसूर केली असेल किंवा लैंगिक अत्याचाराचा जर त्यांनी गुन्हा केलेला असेल तर त्या बाबतीत पूर्व संमती घेणं आवश्यक असेल का? तर बिलकुल नाही. जर एखादा न्यायाधीश, लोकसेवक, दंडाधिकारी यांनी जे की सेवेत आहेत किंवा जे सध्या सेवेत नाही आहेत पण ते सेवेमध्ये होते, त्यांनी पदाची कर्तव्य पार पाडताना किंवा पदावरती असताना जर त्यांनी एखादा लैंगिक अपराध केला असेल किंवा कर्तव्याप्रती त्यांची म्हणजे कर्तव्य पार पाडण्यामध्ये जर त्यांनी हे केलेलं असेल तर त्यावेळेचं त्यांचे जे अपवाद म्हणजे ते जे अपराध असतील त्याची दखल कोणत्याही परवानगीशिवाय न्यायालय घेईल, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर इथे आणखी एक गोष्ट मेन्शन केलेली आहे, ती म्हणजे कुठली? तर सशस्त्र सेना दलाच्या सदस्यांच्या बाबतीत. सशस्त्र सेना दल, आता जे सशस्त्र सेना दलाचे सदस्य असतील त्यांनी त्यांचं पदीय कर्तव्य पार पाडताना जर एखादा अपराध केला असेल तर त्या अपराधाची केंद्र शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय न्यायालय दखल घेणार नाही. म्हणजे जर एखादा सशस्त्र सेना दलामधला सदस्य असेल आणि जर त्यांनी त्याचा पदाचं कर्तव्य पार पाडताना एखादा अपराध केला असेल तर त्या अपराधाची दखल केंद्र शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय न्यायालय घेणार नाही. मात्र याच्या बाबतीत सुद्धा एक अपवाद आहे की राज्य शासनाने जर समजा अधिसूचनेद्वारे असं जाहीर केलं असेल की सार्वजनिक सुव्यवस्थेची जबाबदारी असणारा सशस्त्र दलातला एखादा सदस्य आहे तर त्याच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाच्या ऐवजी राज्य शासनाची पूर्व परवानगी जी आहे ती घ्यावी लागेल, पण ते राज्य शासनाने जर अधिसूचनेनुसार जाहीर केलं असेल तर. ठीक आहे, हे सांगतं तुम्हाला कलम 197. मग तुमच्या लक्षात आलं असेल 196 मध्ये आपण पाहिलं की तिथे सुद्धा पूर्वसंमती आवश्यक आहे. तिथे आपण देशविरोधी अपराध पाहिले, काही खटले पाहिले, IPCची कलमं पाहिली. तसं इकडे तुम्ही 197 मध्ये काय पाहिलं की जे न्यायाधीश आहेत, लोकसेवक आहेत, दंडाधिकारी आहेत त्यांच्या विरुद्धचा जो खटला असेल त्या संदर्भातला तरतुदी 197 मध्ये पाहिल्या. त्याच्यानंतर 199 जे कलम आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला फक्त 198 आणि 198A बद्दलची थोडक्यात कल्पना देते. 198 जे आहे ते कशाशी संबंधित आहेत? विवाह विरोधी अपराध. विवाह विरोधी अपराध. मग जर आपण 198चा विचार केला तर 198 काय सांगतं? आपण IPCच्या प्रकरण 20 मध्ये विवाह विरोधी अपराध जे आहे ते पाहिलेले आहेत. जर समजा IPCच्या प्रकरण 20 खाली विवाह विरोधी अपराधाच्या बाबतीत जर शिक्षापात्र अपराधाची दखल घ्यायची असेल तर ज्या व्यक्तीला उपसर्ग पोहोचलेला आहे, म्हणजे जी पीडित व्यक्ती आहे थोडक्यात आपल्या भाषेत, त्या पीडित व्यक्तीकडून किंवा उपसर्ग पोहोचलेल्या पक्षाकडून जोपर्यंत फिर्याद येत नाही तोपर्यंत दखल घेतली जाणार नाही. ज्यावेळेला एखादा विवाह विरोधी अपराध घडतो त्यावेळेला ज्या पक्षाला किंवा ज्या व्यक्तीला उपसर्ग पोहोचलेला आहे तिच्याकडून फिर्याद आल्याशिवाय दखल घेतली जाणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर 198A काय सांगतं? तर 498A नुसार शिक्षापात्र अपराधाची दखल घेणं. मग 498A काय होतं? तर आपण पाहिलं होतं कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित आहे. मग जर समजा
498A नुसार शिक्षापात्र अपराधाची दखल जी आहे ते कुठलंही न्यायालय घेणार नाही कधीपर्यंत, जोपर्यंत त्या अपराधाबाबतचा पोलीस अहवाल मिळत नाही किंवा ती व्यक्ती म्हणजे जी पीडित आहे ती, तिचा बाप, तिची आई, भाऊ, बहीण, आईवडिलांचे भाऊ बहीण यांच्यापैकी न्यायालयाच्या परवानगीने तिच्या रक्ताचे, सोयरिकाचे, दत्तकाच्या नात्याने संबंधित अन्य व्यक्ती यांच्यापैकी एकाची फिर्याद, म्हणजे तिच्या वतीने कोणीतरी फिर्याद दिली असेल तर किंवा त्या व्यक्तीने स्वतःहून फिर्याद दिली असेल तर याच्याशिवाय कुठलंही न्यायालय जे आहे त्याची दखल घेणार नाही. म्हणजेच 198A तुम्हाला 498A सोबत लक्षात ठेवायचं आहे आणि 198मध्ये विवाहविरोधी अपराध आहे तर ते प्रकरण 20 आहे IPCचं, त्या संदर्भात लक्षात ठेवा. आता आपण येऊत 199कडे. 199 काय सांगतं? अब्रू नुकसानी संबंधित खटला. आता हे खूप जास्त गाजलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न बनू शकतो की अब्रू नुकसानी संदर्भातले जे गुन्हे आहेत त्या संदर्भातला जो खटला असेल तर त्या संदर्भामध्ये कुठल्या शर्ती असतील ते तुम्हाला CRPCमध्ये पाहायला मिळतं. पहा की आपण IPCमध्ये पण अब्रू नुकसानीबद्दल पाहिले. कुठे पाहिलं होतं? IPCचा जो चॅप्टर 21 आहे तिथे तुम्ही काय पाहिलं होतं? अब्रू नुकसानीबद्दलच्या तरतुदी पाहिल्या होत्या, ज्याच्यामध्ये बेसिकली 499 हे IPCमधलं सगळ्यात मोठं कलम आहे असं मी सांगितलं होतं तुम्हाला. तर 499मध्ये अब्रू नुकसानी आणि 500मध्ये त्याची शिक्षा आपण पाहिली होती. जवळपास 2 वर्षाची शिक्षा, दंड किंवा दोन्ही अशा प्रकारची शिक्षा तिथे होती. तर हे जे 499 आहे त्या संदर्भातला जर एखादा खटला असेल तर त्या बाबतीत त्या अपराधाची दखल कधी घेतली जाईल न्यायालयाकडून याच्या तरतुदी तुम्हाला 199मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे सोपं आहे, 199 499 तुम्ही लक्षात ठेवू शकता रिलेट करून. मग 199 काय सांगतं की कुठलंही न्यायालय IPCच्या 21व्या प्रकरणाखालील शिक्षापात्र अपराधाची दखल तोपर्यंत घेणार नाही जोपर्यंत एखाद्या व्यक्तीकडून फिर्याद येत नाही. पण ती व्यक्ती कोण असली पाहिजे? उपसर्ग पोहोचलेली व्यक्ती, म्हणजे जी व्यक्ती पीडित आहे किंवा जिला उपसर्ग पोहोचला आहे, म्हणजेच आपण काय म्हणूया जिचा अब्रू नुकसान झालेला आहे. ठीक आहे, उपसर्ग पोहोचलेली व्यक्ती ज्यावेळेला फिर्याद देईल त्याच्यानंतरच त्या अपराधाची दखल ही न्यायालयाकडून घेतली जाईल. म्हणजे अब्रू नुकसानीच्या खटल्याच्या बाबतीमध्ये ज्या व्यक्तीची अब्रू नुकसानी झालेली आहे त्या व्यक्तीने फिर्याद दिल्याशिवाय न्यायालय त्याची दखल घेणार नाही. परंतु जी उपसर्ग पोहोचलेली व्यक्ती जी आहे ती जर समजा 18 वर्षाखालील असेल तर काय, 18पेक्षा कमी वयाची असेल तर काय, तर मग तिच्या वतीने इतर जी व्यक्ती असेल, इतर तिचे नातेवाईक किंवा कोण, तर ते काय करू शकतात, म्हणजे इतर व्यक्ती तिच्या बाबतीमध्ये फिर्याद देईल. किंवा जर ती व्यक्ती निर्बुद्ध असेल किंवा जर समजा ती व्यक्ती वेडी असेल तर काय, तरीसुद्धा तिच्या बाबतीमध्ये फिर्याद ही अन्य एखादी व्यक्ती देऊ शकते. किंवा जर एखादी व्यक्ती आजारपण, म्हणजे जिचं अब्रू नुकसान झालेलं आहे ती आजारपण किंवा विकलांगता याच्यामुळे ती फिर्याद देण्यास समर्थच नाही आहे, तर अशा वेळेलासुद्धा तिच्या वतीने इतर व्यक्ती फिर्याद देऊ शकते. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या ठिकाणी परंपरा असते की ती स्त्री जी आहे ती इतर म्हणजे परक्या लोकांसमोर वावरत नाही. परके लोक म्हणजे कोण, तर जनरली तिचा पती सोडून इतर लोक तिच्यासाठी परके असतात. जसं तुम्ही उत्तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी हे पद्धत पाहिली असेल की महिला जे आहेत ते त्यांचं घुंगट अशा पद्धतीने घेतात की त्यांचा चेहरा इतर कुठल्याही पुरुषाने पाहू नये. तर जर समजा अशा पद्धतीची परंपरा असेल आणि त्यामुळे जर ती स्त्री परक्यांसमोर वावरत नसेल तर त्या स्त्रीच्या बाबतीत अब्रू नुकसानी झाली असेल तर तिच्या वतीने अन्य एखाद्या व्यक्तीला फिर्याद देण्याचा अधिकार आहे. या केसेस सोडून, म्हणजे हे अपवाद सोडून, 18 वर्षापेक्षा कमी, निर्बुद्ध किंवा वेडी व्यक्ती, आजारपण किंवा विकलांगतेमुळे एखादी व्यक्ती फिर्याद देण्यास असमर्थ असेल किंवा परंपरेमुळे एखादी स्त्री परंपरेनुसार एखादी व्यक्ती परक्यासमोर वावरत नसेल, तर या केसेस सोडून इतर बाबतीत मात्र जोपर्यंत उपसर्ग पोहोचलेली व्यक्ती फिर्याद देत नाही तोपर्यंत न्यायालय त्याची दखल घेणार नाही. हे सांगतो तुम्हाला कलम 199. ठीक आहे, हे होतं कलम 199चं पोटकलम 1. हा झाला पहिला मुद्दा, अब्रू नुकसानीच्या खटल्याबाबत दखल कधी घेतली जाणार नाही. आता याच्या बाबतीत दुसरा मुद्दा काय सांगतो, जर समजा एखादी व्यक्ती म्हणजे एखादा लोकसेवक आहे जो की त्याचं पदीय कर्तव्य पार पाडत आहे, त्याच्या संबंधात अब्रू नुकसानीचा अपराध झाला तर त्यावेळेला सत्र न्यायालय ते प्रकरण, जरी सत्र न्यायालयाकडे ते सोपवलेलं नसेल, सत्र न्यायालय त्या प्रकरणाची दखल कोणाच्या फिर्यादीवरून घेऊ शकतं, तर सरकारी अभियोक्त्याच्या फिर्यादीवरून घेऊ शकतं. जरी त्या सरकारी अभियोक्त्याकडे ते प्रकरण सोपवलेलं नसेल तरीसुद्धा
त्या सरकारी अभियोक्त्याच्या फिर्यादीवरून त्याची दखल घेतली जाईल, लेखी फिर्यादीवरून त्याची दखल घेतली जाईल. कोणाच्या बाबतीत जर अब्रूनुकसानी घडली असेल तर त्याच्यामधल्या व्यक्ती लक्षात ठेवा. एक आहेत राष्ट्रपती, दुसरे आहेत उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर आहेत राज्यपाल आणि त्याच्यानंतर आहेत केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक. त्याचबरोबर कोणताही मंत्री, ठीक आहे, मंत्री किंवा मग तो राज्याचा असेल किंवा केंद्राचा असेल किंवा राज्य किंवा संघराज्य म्हणजे केंद्राचा किंवा राज्याचा जो लोकसेवक असेल, यांच्या बाबतीत जर अब्रूनुकसानीचा अपराध घडला तर त्या बाबतीत म्हणजे ते पदीय कर्तव्य पार पाडत असताना असायला पाहिजे, पण असं नाही की त्यांचं वैयक्तिक लाईफ जगत असताना नाही. ज्यावेळेला ते त्यांचं पदाचं कर्तव्य पार पाडत आहेत आणि अशा वेळेला जर अब्रूनुकसानीचा खटला म्हणजे अब्रूनुकसानीचा जर गुन्हा त्यांच्या बाबतीत घडला असेल, अपराध घडला असेल, तर सत्र न्यायालय त्या प्रकरणाची दखल घेईल. जरी एखाद्या सरकारी अभियोक्त्याकडे तशी जबाबदारी सोपवलेली नसेल तरी सुद्धा सरकारी अभियोक्त्याच्या लेखी फिर्यादीवरून त्या अपराधाची दखल घेता येईल. मात्र राज्यपाल असतील, मंत्री असतील किंवा राज्य शासनाच्या सेवेतले लोकसेवक असतील, राज्यपाल, मंत्री किंवा लोकसेवक जे असतील राज्य शासनाच्या सेवेतील, यांच्या संबंधित राज्य शासनाची आणि अन्य बाबतीत म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असतील किंवा केंद्र शासनाचे प्रशासक असतील, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, यांच्या बाबतीत केंद्र शासनाची मंजुरी असल्याशिवाय हा सरकारी अभियोक्ता लेखी तक्रार जी आहे, फिर्याद जी आहे ती नमूद करणार नाही. याचा अर्थ न्यायालयाला दखल घेण्यासाठी केंद्राची किंवा राज्याची मंजुरी आवश्यकता नाही आहे. न्यायालय कुठल्या गोष्टीवरून मंजुरी घेईल? एखाद्या सरकारी म्हणजे कुठल्या गोष्टीवरून दखल घेईल? एखाद्या सरकारी अभियोक्त्याने जर लेखी फिर्याद दिली तर न्यायालय काय करेल? त्याची दखल घेईल. पण जो सरकारी अभियोक्ता अशा प्रकरणामध्ये लेखित फिर्याद करत असेल तर त्याने ती फिर्याद करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाची मंजुरी घेणं आवश्यक असेल. क्लिअर झालं? म्हणजेच अब्रूनुकसानीच्या खटल्याबाबत जर एखादी व्यक्ती तिचं पदीय कर्तव्य पार पाडत आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत, राज्यपाल आहेत, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक आहेत किंवा एखादा मंत्री आहे मग तो राज्याचा असेल किंवा केंद्राचा असेल किंवा एखादा लोकसेवक आहे तो केंद्राचा असेल किंवा राज्याचा असेल, यांच्या बाबतीत अब्रूनुकसानीचा अपराध घडला असेल तर जरी एखाद्या सरकारी अभियोक्त्याला तसं सोपवलेलं नसेल तरीसुद्धा सरकारी अभियोक्त्याच्या लेखी तक्रारीवरून सत्र न्यायालय त्याची दखल घेईल. मात्र सरकारी अभियोक्त्याने अशी लेखी फिर्याद देण्यापूर्वी केंद्र शासनाच्या बाबतीत जर तो लोकसेवक असेल किंवा राज्य शासनाच्या बाबतीत असेल तर त्या बाबतीत केंद्राची किंवा राज्याची परवानगी घेणं आवश्यक असेल. हे सांगतो तुम्हाला कलम 199. आणि त्याचबरोबर कलम 199 मधलं पोटकलम 5 जे आहे ते काय सांगतं की ही जे काही आपण जे आत्ता पाहिलं सरकारी अभियोक्त्याच्या याच्यानुसार फिर्याद दिली जाईल तर अपराध घडल्यापासून 6 महिन्याच्या आत जर फिर्याद दिलेली नसेल तर कुठलंही सत्र न्यायालय त्या अपराधाची दखल घेणार नाही. हा जो 6 महिन्याचा टाईम पिरियड आहे ना तो व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे एखादा अब्रूनुकसानीचा अपराध घडला की त्याच्यानंतर 6 महिन्याच्या आत तक्रार दाखल करणं हे आवश्यक असेल, फिर्याद दाखल करणं हे आवश्यक असेल. 6 महिन्यानंतर कोणतीही फिर्याद दाखल करता येणार नाही. तर हे तुम्हाला म्हणजे एवढी माहिती मिळते तुम्हाला कलम 199 मध्ये. या गोष्टी लक्षात ठेवा. कलम 199 अब्रूनुकसानी संबंधित खटला याच्यावरती वारंवार सध्या जे काही आपण पाहतोय महाराष्ट्राच्या संदर्भाने तर कलम 199 फार इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर IPC 499 आणि 500 म्हणजेच प्रकरण 21 IPCचं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. व्यवस्थितपणे अभ्यासा. याच्यानंतर आपण आता पुढचं जे कलम पाहणार आहोत ते डिरेक्टली आपण 266 पाहतोय. कलम 266 हे प्रकरण 22 मधलं आहे. प्रकरण 22 कशा संदर्भात आहे किंवा प्रकरण 22चं टायटल काय आहे? कारागृहामध्ये बंदिवान किंवा स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीची समक्ष हजेरी. एखाद्या व्यक्तीला जर कारागृहामध्ये बंदिस्त केलेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला जर स्थानबद्ध केलेलं असेल तर त्या व्यक्तीची समक्ष हजेरी याच्याबद्दल प्रकरण 22 आहे. त्याच्यामध्ये बेसिकली आपल्याला 266 पासून 271 पर्यंतची कलमं पाहायला मिळतात. मात्र इथे आपण फक्त कलम 266 जे आहे ते पाहणार आहोत. मग कलम 266चा जर विचार केला तर कलम 266 हे एक व्याख्या कलम आहे. 266 मध्ये तुम्हाला 2 व्याख्या पाहायला मिळतात. त्याच्यातली पहिली व्याख्या आहे स्थानबद्ध म्हणजे काय
आणि दुसरी व्याख्या आहे कारागृह म्हणजे काय. ठीक आहे. मग स्थानबद्ध म्हणजे काय, तर यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा उपबंध करणाऱ्या कोणत्याही कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीचा समावेश होतो. म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसंदर्भात ज्या तरतुदी असतील, कुठलाही कायदा असेल आणि त्याच्यामध्ये जर त्या संदर्भातल्या तरतुदी केलेल्या असतील, कशा संदर्भातल्या, तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता याची जर तरतूद कुठल्याही कायद्याखाली केलेली असेल आणि त्या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेत ठेवलं असेल तर त्याचा समावेश म्हणजे त्या व्यक्तीचा समावेश स्थानबद्ध या व्याख्येमध्ये होईल. त्याचबरोबर कारागृह म्हणजे काय, तर कारागृहामध्ये कुठल्या बाबींचा समावेश होतो. राज्य शासनाद्वारे सर्वसाधारणपणे किंवा विशेष आदेशान्वये. ठीक आहे. राज्य शासन त्याच्या आदेशानुसार एखादी जागा ज्यावेळेला तुरुंग म्हणून जाहीर केलेली असेल, राज्य शासनाने एखादं स्थळ जे असेल ज्याला तुरुंग म्हणून जाहीर केलेलं असेल ते स्थळ, किंवा कोणतंही सुधारालय जे आपण पाहतो ना, सुधारगृहात ठेवलेलं आहे म्हणतो आपण काही आरोपींना, किंवा एखादं बालसुधारगृह असेल, बालसुधारगृह ज्याला की बोर्स्टल असं म्हटलं जातं. ठीक आहे. हा शब्द पण लक्षात ठेवा, बोर्स्टल. कदाचित आयोग विचारताना हा शब्द वापरेल, बोर्स्टल, तर हा लक्षात ठेवा. बालसुधारगृहाला बोर्स्टल असं म्हटलं जातं, किंवा तशा स्वरूपाची अन्य संस्था असेल तर त्याला कारागृह असं म्हटलं जाईल. हे होतं कलम 266. व्याख्या कलम आहे स्थानबद्ध आणि कारागृह याची व्याख्या त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचं जे कलम आपण पाहतोय ते डिरेक्टली आपण प्रकरण 27 मधलं पाहतोय. प्रकरण 27 आहे न्यायनिर्णयाशी संबंधित. याच्यामध्ये बेसिकली 353 पासून ते 365 पर्यंतची कलमं तुम्हाला पाहायला मिळतात. पण याच्यामधलं 357 आणि 357A ही 2 कलमं जी आहेत ती आपण अभ्यासणार आहोत. मग कलम 357 काय सांगतं, भरपाई देण्याचा आदेश. आता बऱ्याच आपण म्हणजे जेवढ्या काही शिक्षा पाहिल्या त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बऱ्याच व्यक्तींना कारावासाची शिक्षा आहे, त्याचबरोबर द्रव्यदंडाची पण शिक्षा आहे. मग ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला द्रव्यदंडाची शिक्षा दिली जाते किंवा मग भरपाई करण्याचा आदेश दिला जातो, तर त्या संदर्भातल्या तरतुदी तुम्हाला कुठे पाहायला मिळतात, त्या तुम्हाला पाहायला मिळतात कलम 357 मध्ये. मग आता याच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात घ्या. न्यायालयाने जर द्रव्यदंडाची शिक्षा किंवा द्रव्यदंड ज्याचा भाग असेल अशी शिक्षा देताना वसूल केलेला संपूर्ण द्रव्यदंड किंवा त्या द्रव्यदंडाचा काही भाग जो आहे तो कुठे उपयोजित केला जाईल, कुठे वापरला जाईल, म्हणजे न्यायालयाने जर एखादी द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली असेल तर हा संपूर्ण द्रव्यदंड किंवा त्याचा काही भाग, त्याचा काही अंश जो आहे तो कुठे उपयोजित म्हणजे तो कुठे खर्च केला जाईल किंवा कुठे वापरला जाईल याच्या बाबतीत न्यायालय आदेश देऊ शकतं. मग तो कुठे वापरला जाऊ शकतो, एक तर आता तो खटला चालवण्यासाठी जो काही खर्च झाला असेल तर त्या खटल्याचा खर्च भागवण्याच्या कामी तो द्रव्यदंड जो आहे तो वापरला जाऊ शकतो. जो अपराध झालेला आहे त्या अपराधामुळे एखाद्या व्यक्तीची हानी झालेली असेल तर त्या व्यक्तीच्या हानीची नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा तो द्रव्यदंड वापरला जाऊ शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीला अन्य व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याच्या अपराधाबद्दल किंवा त्यास अपप्रेरणा म्हणजे चिथावणी दिल्याबद्दल सिद्ध दोषी ठरवलेला असेल तर त्या व्यक्तीकडून मृत्यू पोचलेल्या हानीबद्दल प्राणांतिक अपघात अधिनियम 1855 खाली वसूल करण्यास हकदार असतील अशा लोकांना भरपाई. म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याच्या संदर्भातला अपराध घडलेला आहे किंवा त्या म्हणजे मृत्यू घडवून आणण्यासाठी एखाद्या व्यक्तीने अपप्रेरणा दिलेली आहे, चिथावणी दिलेली आहे आणि त्या व्यक्तीकडून द्रव्यदंड वसूल केलेला आहे, तर ही जी द्रव्यदंडाची रक्कम आहे ती कोणाला दिली जाऊ शकते, जर त्या व्यक्तीचा मृत्यू घडून आलेला असेल. तर आपण पाहतो ना की मृताच्या नातेवाईकांना एवढी मदत जाहीर झाली, तर ती जी म्हणजे तो जो कायदा आहे प्राणांतिक अपघात अधिनियम 1855 लक्षात ठेवा. कधी कधी आयोगाने आउट ऑफ द बॉक्स म्हणजे जे की सिलेबसमध्ये दिलेले नाही आहेत त्या कायद्यांवरती प्रश्न विचारलेले आहेत. तर प्राणांतिक अपघात अधिनियम 1855 हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जे कोणी हक्कदार असतील कशासाठी, भरपाई मिळवण्यासाठी किंवा ज्यांना ते नुकसान भरपाई किंवा ज्यांना ती मदत मिळेल तर त्या व्यक्तींना सुद्धा तो जो द्रव्यदंड आहे तो दिला जाईल. कुठला द्रव्यदंड, जर एखाद्या व्यक्तीने मृत्यू घडवून आणण्याच्या दृष्टीने एखादा अपराध केला असेल किंवा त्याला अपप्रेरणा दिली असेल आणि त्या व्यक्तीला जर द्रव्यदंडाची शिक्षा झाली असेल तर. त्याचबरोबर मालमत्तेच्या संदर्भामध्ये एखाद्या व्यक्तीने काय केलं असेल, आता समजा एक्स ही व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने काय केलं की चोरीचा माल आहे आणि त्या व्यक्तीने तो दुसऱ्या एका व्यक्तीला विकलेला आहे. ज्या व्यक्तीने तो खरेदी केलेला आहे त्या व्यक्तीला माहितीच नाही की हा चोरीचा माल आहे, म्हणजे खरेदीदार हा निर्दोष आहे.
पण तो निर्दोष असला तरी सुद्धा त्याने खरेदी केली, किंवा जसं की जमिनीच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की समजा एक्स या व्यक्तीने वाय या व्यक्तीची जमीन फसवून स्वतःच्या नावावरती करून घेतली आणि त्यांनी नंतर ती झेडला विकली. आता झेडला माहिती नाही की एक्सनी वायची जी जमीन आहे ती त्याला फसवून घेतलेली आहे. मग इथे झेड जो आहे तो निर्दोष आहे. त्याच्यामुळे परत ज्यावेळेला तो खटला झाला आणि जर समजा वायच्या विरोधात निकाल गेला आणि ती जी जमीन आहे ती वायला एक्सला म्हणजे एक्सने जी वायची जमीन घेतलेली आहे एक्सच्या विरोधात खटला गेला आणि जर ती जमीन वायला परत द्यावी लागली तर इथे झेडचं तर नुकसान झालं ना, कारण झेड तर निर्दोष आहे, त्याला तर माहितीच नाही आहे काय. मग त्याला स्वतःची जी मालमत्ता आहे ती म्हणजे गमवावी लागली. तर अशा बाबतीमध्ये जर समजा झेडचं जे काही नुकसान झालं असेल त्याच्या बाबतीत त्याला भरपाई देण्यासाठी सुद्धा ही रक्कम वापरली जाऊ शकते. मग याच्यामध्ये चोरी असेल, फौजदारी पात्र अपहार असेल, फौजदारी पात्र न्यासभंग असेल किंवा ठकवणूक असेल किंवा चोरीची मालमत्ता असेल, अप्रामाणिकपणे स्वीकारलेली असेल किंवा तिची विल्हेवाट लावली असेल, तर या कामी स्वेच्छापूर्वक सहाय्य करणं हे जे काही अपराध आहेत त्या संदर्भातला जो काही द्रव्यदंड असेल जो वसूल केलेला असेल आणि या संदर्भात जी व्यक्ती खरेदीदार आहे पण ती निर्दोष आहे तर त्या व्यक्तीला जर तिची मालमत्ता गमवावी लागली तर अर्थात काय केलं जाईल, मग त्या व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा ही जी रक्कम आहे ती वापरली जाईल. याचाच अर्थ प्रकरण 27 मधला कलम 357 तुम्हाला भरपाई देण्याचा आदेश म्हणजेच काय, तर जो काही द्रव्यदंड बसवण्यात आलेला आहे तो कुठे वापरला जाईल, ती रक्कम कुठे वापरली जाईल याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतं. मग हे इन जनरल तुम्ही एकदा जरी वाचलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येऊ शकतं. याच्यात काही मोठं लॉजिक नाही आहे. जी काही द्रव्यदंडाची रक्कम मिळाली ती कुठे जाते पुढे किंवा त्याचा वापर कुठे केला जाईल याच्याबद्दल आहे. ठीक आहे. आता याच्यामधलं जे पोटकलम 2 आहे ते काय सांगतं, जर समजा एखादा अपराध असा आहे जो की अपिलास पात्र आहे, म्हणजे त्या अपराधाबद्दल एका न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे पण त्या शिक्षेच्या विरुद्ध तो जो आरोपी आहे किंवा ज्याला शिक्षा झालेली आहे तो काय करतो, वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील करू शकतो. आता ज्यावेळेला ती शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेमध्ये द्रव्यदंड दिलेला आहे, म्हणजे द्रव्यदंडाची शिक्षा झालेली आहे पण ती व्यक्ती अपील करू शकते असा तो खटला आहे. अशा वेळेला अपील सादर करण्याकरता जो काही कालावधी दिलेला असतो तो कालावधी संपण्यापूर्वी त्या व्यक्तीने जर अपील सादर केलं असेल तर जोपर्यंत त्या अपीलाचा निर्णय येत नाही तोपर्यंत त्या द्रव्यदंडाच्या रकमेचा भरणा केला जाणार नाही. म्हणजे समजा एक्स या व्यक्तीला आपण उदाहरण म्हणून समजून चालूयात की एक्स या व्यक्तीला 10,000 रुपये दंड झालेला आहे पण तो अशा अपराधासाठी झाला आहे की ज्याच्यामध्ये एक्स हा अपील करू शकतो वरिष्ठ न्यायालयामध्ये. आता समजा एक्सला 2 महिन्यांचा कालावधी ठरवून दिले की 2 महिन्यामध्ये एक्सनी अपील केलं पाहिजे उच्च न्यायालयामध्ये म्हणजे वरिष्ठ न्यायालयामध्ये. एक्स काय करतो, 2 महिन्याच्या आधीच उच्च न्यायालयामध्ये अपील करतो. म्हणजेच एक्सनी जो काही नियम आहे तो पाळला आहे. एक्सला द्रव्यदंडाची शिक्षा किती झाली, 10,000ची. मग जोपर्यंत हायकोर्ट या अपिलाचा निर्णय देत नाही तोपर्यंत ही 10,000ची जी रक्कम आहे त्याचा भरणा केला जाणार नाही, हे सांगतं पोटकलम 2 357चं. त्याच्यानंतर द्रव्यदंड हा भाग नसलेली शिक्षा जर न्यायालयाने दिली असेल, लक्षात घ्या, जर समजा एखादी शिक्षा न्यायालयाने दिलेली आहे पण त्याच्यामध्ये द्रव्यदंड नाही अशी काही शिक्षा असेल की जिथे मग फक्त कारावासाची किंवा इतर काही शिक्षा असेल, अशी जर शिक्षा न्यायालयाने ठोठावली असेल त्यावेळेला न्याय निर्णय देताना न्यायालय आरोपी व्यक्तीच्या कृतीमुळे जर दुसऱ्या व्यक्तीला हानी पोचलेली असेल तर ते आदेशात नमूद करेल आणि ती जी रक्कम आहे ती भरपाई दाखल त्या आरोपीकडून घेता येऊ शकते. म्हणजे जरी त्या अपराधासाठीच्या शिक्षेमध्ये द्रव्यदंडाची तरतूद नसेल तरीसुद्धा न्यायालय त्या व्यक्तीमुळे म्हणजे आरोपी व्यक्तीमुळे ज्या दुसऱ्या व्यक्तीचं नुकसान झालेलं आहे तिची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालय देऊ शकतं, आदेशामध्ये तसं मेन्शन करू शकतं. आता हे जे म्हणजे आपण 357 जे पाहतो याच्यामधले या कलमाखालचे जे आदेश आहेत ते कोण काढू शकतं, तर अर्थात अपिलाचं न्यायालय काढू शकतं. त्याचबरोबर पुनर्निरीक्षणाचे अधिकार असणारं जे न्यायालय आहे ते न्यायालयसुद्धा अशा पद्धतीचे आदेश काढू शकतं, म्हणजेच उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय. या बाबतीत या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर त्याच बाबींशी संबंधित असलेल्या नंतरच्या कोणत्याही दिवाणी दाव्यात भरपाई देताना या कलमाखाली भरपाई म्हणून दिलेली वसूल केलेली रक्कम न्यायालय विचारात घेईल. म्हणजे जर समजा या बाबतीत नंतर दिवाणी म्हणजे दिवाणी खटला एखादा झाला आणि त्याच्यामध्ये भरपाई द्यायची आहे तर आधी जी वसूल केलेली रक्कम आहे ती सुद्धा न्यायालय विचारामध्ये घेईल, हे सांगतो तुम्हाला कलम 357. समजलं असेल, फक्त वाचायचं आहे, याच्यामध्ये काही जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर 357A जे आहे हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. 357A काय सांगतं,
बळी पडलेल्या व्यक्तींना तसेच त्याच्या अवलंबितांना नुकसान भरपाई देण्याची योजना. हे जे कलम आहे ते 31 डिसेंबर 2009ला ॲड करण्यात आलेलं आहे. आता लक्षात घ्या, जर समजा एखादी पीडित व्यक्ती असेल, म्हणजे बळी पडलेली व्यक्ती आहे किंवा तिच्यावरती अवलंबून असणारे व्यक्ती असतील, तर त्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कलम 357A जे आहे ते माहिती देतं किंवा याच्यामध्ये तरतुदी आहेत. मग आता इथे काय हे आहे, नुकसान भरपाईची योजना काय असेल. आता लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण 357 अभ्यासतो तिथे आपण जो आरोपी आहे त्याच्याकडून द्रव्यदंड वसूल करतोय, पण ज्यावेळेला तुम्ही 357A अभ्यासता त्यावेळेला इथे ज्या काही राज्य शासनाच्या योजना असतील किंवा जे जिल्हा किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण आहे यांच्याकडून जे नुकसान भरपाई दिलं जातं त्या संदर्भातल्या तरतुदी 357A मध्ये आहेत. मग प्रत्येक राज्य शासन काय करेल, प्रत्येक राज्य शासन केंद्र शासनाच्या समन्वयाने, म्हणजे केंद्र शासनाला सोबत घेऊन किंवा केंद्र शासनाच्या मदतीने, केंद्र शासनाच्या समन्वयाने त्यांच्याशी समन्वय साधून अपराधातल्या पुनर्वसनाची गरज असलेल्या पीडित व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी निधी पुरवण्याची योजना तयार करेल. मग वेगवेगळे निधी आहेत, जसं की म्हणजे आता मध्ये जे काही निर्भया केसेस वगैरे झाल्या तर त्याच्यानंतर जे काही फंड उभारले गेले, तर हे जे फंड उभारले जातात त्याच्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्या कुठल्या कलमानुसार सुरू करतात, म्हणजे त्या योजनांची तरतूद कुठे पाहायला मिळते, तर CRPCच्या 357A मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नुकसान भरपाईसाठी न्यायालयाकडून शिफारस झाली तर मग जिल्हा किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण जे आहे हे ज्या योजना आहेत त्याच्याखाली दिलेल्या नुकसान भरपाईचं प्रमाण ठरवेल. नुकसान भरपाईचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार कोणाकडे असेल, जर समजा त्या पद्धतीने न्यायालयाने शिफारस केली तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण हे नुकसान भरपाईचं प्रमाण जे आहे ते ठरवल. आता ज्या वेळेला न्याय चौकशी केली जाईल, न्याय चौकशी करणाऱ्या न्यायालयाची न्याय चौकशी करताना किंवा न्याय चौकशीच्या निर्णयावरून जर अशी खात्री पटली की 357 खाली दिलेली जी काही भरपाई आहे, 357 आपण जस्ट आता पाहिलं, 357 खाली देण्यात आलेली जी काही नुकसान भरपाई आहे ती त्या पीडित व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी अपुरी आहे किंवा प्रकरण दोषमुक्त झाल्यास, म्हणजे 357 नुसार कुठलीही नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे पण त्या पीडित व्यक्तीचं पुनर्वसन करायचं आहे, तर त्यावेळेला न्याय निर्णय देणारं न्यायालय जे आहे ते नुकसान भरपाईची शिफारस करू शकतं. म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीचं एवढं जास्त नुकसान झालेलं आहे की 357 नुसार जो काही भरपाईचा आदेश आहे ती रक्कम पुरेशी नाही आहे किंवा मे बी 357 नुसार द्रव्यदंडाची, म्हणजे ते जे काही प्रकरण असेल त्याच्यामध्ये द्रव्यदंडच वसूल केलेला नसेल, तर अशा वेळेला त्या पीडित व्यक्तीचं पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असणारी नुकसान भरपाई जी आहे तर त्याची शिफारस केली जाऊ शकते. कोणाकडून, जे न्यायालय न्याय निर्णय देत आहे ते न्यायालय. ठीक आहे. त्याचबरोबर अपराधी व्यक्तीचा जर शोध लागत नसेल, आता बऱ्याच प्रकरणामध्ये काय असतं की जो अपराधी आहे तो फरार आहे, माहिती नसतो किंवा त्याचा शोध लागत नाही किंवा तो काय म्हणतो आपण त्याला, त्याची ओळख पटत नाही की नक्की कोणी अपराध केला आहे. हे बऱ्याचदा आपण पाहतो की समजा एखादी मनोविकल मुलगी आहे तर तिच्यावरती काही लोक जबरदस्ती करतात पण ते कोणी केलेलं आहे कृत्य हे माहिती नसतं. मग अशा वेळेला जर समजा त्या आरोपीची ओळख पटत नाही आहे किंवा तो आरोपी त्याचा शोध लागत नाही आणि अशा वेळेला पीडित व्यक्तीची ओळख पटलेली आहे, पीडित कोण आहे ते माहिती आहे, तर न्याय चौकशी जर घेण्यात आलेली नसेल तर त्यावेळेला पीडित व्यक्ती, तिचे अवलंबित जे कोण तिच्यावरती अवलंबून असणारे लोक असतील, नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य किंवा विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करू शकतात. म्हणजे जर अपराधाचा शोध लागत नाही आहे, अपराधी गायब आहे, अशा वेळेला पीडित व्यक्तीची ओळख पटलेली असेल तर त्या पीडित व्यक्तीला नुकसान भरपाईसाठी पीडित व्यक्ती किंवा तिच्या वतीने तिचे कोण जे हे असतील, म्हणजे तिच्यावरती अवलंबून असणारे जे लोक आहेत किंवा तिचे नातेवाईक म्हणूयात आपण, ते नुकसान भरपाई मिळवण्यासाठी राज्य किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करू शकतात. त्याचबरोबर न्यायालयाची शिफारस मिळाल्यानंतर जो काही अर्ज केलेला असेल, म्हणजे या पीडित व्यक्तीने किंवा तिच्या अवलंबितांनी जो काही अर्ज केलेला असेल, न्यायालयाने जर शिफारस केली, म्हणजे न्यायालयाची शिफारस मिळाल्यानंतर हा अर्ज जो आहे तो प्राप्त झाल्यावर राज्य किंवा जिल्हा सेवा प्राधिकरण 2 महिन्यांमध्ये, हे पण लक्षात ठेवा, 2 महिन्यांमध्ये काय करेल, चौकशी पूर्ण करेल आणि पर्याप्त अशी नुकसान भरपाई देईल. ठीक आहे. 2 महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण केली जाईल आणि त्याच्यानुसार त्या व्यक्तीला नुकसान भरपाई सुद्धा दिली जाईल. आता राज्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जे आहे ते त्या व्यक्तीची, म्हणजे जी पीडित व्यक्ती आहे तिची पीडा कमी करण्यासाठी किमान पोलीस ठाणे अंमलदार,
किमान पोलीस ठाणे अंमलदार दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या किंवा संबंधित क्षेत्राच्या दंडाधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रावरून तात्काळ प्रथमोपचार सुविधा मिळवण्यासाठी सुद्धा काय करेल, प्रयत्न करेल, किंवा ते जे प्रथमोपचार असतील ते निशुल्क त्या व्यक्तीला, वैद्यकीय लाभ जे आहेत ते निशुल्क तिला प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यासाठी अंतरिम सहाय्याचा आदेश सुद्धा दिला जाऊ शकतो. कोणाकडून? पोलीस ठाणे अंमलदार किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या संबंधित क्षेत्रामध्ये, म्हणजे एकतर पोलीस ठाणे अंमलदाराच्या दर्जाचा पोलीस अधिकारी किंवा संबंधित क्षेत्राचा दंडाधिकारी यांनी प्रमाणपत्र दिलं की तिला, त्या व्यक्तीला निशुल्क असे तात्काळ प्रथमोपचार मिळतील किंवा इतर वैद्यकीय लाभ जे आहेत ते सुद्धा मिळतील. त्याच्यासाठी ते अंतरिम आदेश काढला जाऊ शकतो. हे सांगते 357A. आणि जसं मी तिकडे तुम्हाला म्हटलं 357 तुम्हाला वाचून समजतं, तसंच 357A सुद्धा वाचून समजतं. फक्त इथे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, जिल्हा आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठीक आहे, हे, आणि त्यांना चौकशीचा कालावधी किती सांगितलेला आहे तर 2 महिने. 2 महिन्याच्या आत चौकशी करायची आहे, ज्यावेळेला त्यांच्याकडे असा अर्ज प्राप्त होईल की पीडित व्यक्ती जी आहे तिची ओळख पटलेली आहे पण आरोपी गायब आहे किंवा म्हणजे आरोपी कोण आहे हेच माहिती नाही आहे. तर अशा वेळेला जर समजा त्या पीडितेने किंवा तिच्या अवलंबित असणाऱ्या लोकांनी जर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अर्ज केला तर जिल्हा किंवा राज्य प्राधिकरणाने 2 महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून पर्याप्त अशी नुकसान भरपाई देणं अपेक्षित असेल. म्हणजेच 357मध्ये जी काही द्रव्यदंडाची रक्कम वसूल केलेली आहे ती कुठे वापरली जाईल हे तुम्हाला पाहायला मिळतं. आणि 357A मध्ये आपण थोडक्यात राज्य शासन असेल किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून, म्हणजे जर 357नुसार मिळणारी रक्कम अपुरी आहे किंवा ती रक्कमच मिळालेली नाही तर अशा बाबतीमध्ये पीडित व्यक्तीला ज्यावेळेला तिचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे त्या संदर्भात तिला मदत करण्यासाठीची जी तरतूद आहे ती तुम्हाला 357A मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, तर इथे आपण CRPC मधली सगळी जी महत्त्वाची कलमं आहेत ती अभ्यासलेली आहेत. तुम्हाला हा ॲक्ट समजला असेल अशी अपेक्षा आहे. सर्व PYQ जे आहेत याच्यावरचे ते सॉल्व करायचे आहेत आणि फक्त सॉल्व करायचे नाही तर त्यांचं ॲनालिसिस पण करायचं आहे. कारण सगळे जे मेजर ॲक्ट आहेत ज्याच्यामध्ये की आपण जर विचार केला तर IPC असेल, CRPC असेल, त्याचबरोबर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असेल किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियम असेल आणि इतर जे मायनर ॲक्ट आहेत फक्त पेपर 1 मधले सोडून हे सगळे तुम्हाला सगळ्याचे लेक्चर किंवा डिस्कशनचे ऑडिओज तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट दुसऱ्या पेपरमध्ये जो काही कायद्याचा पार्ट आपण पाहतो त्याच्यामधला तुमचा फक्त आय थिंक जे हे आहे मानवी हक्क संरक्षण अधिनियम झालेला आहे, मानवी हक्काशी संबंधित ज्या तरतुदी आहेत ते जे काही तुमचं थोडंसं राहिलेलं आहे फक्त तेवढा पार्ट सोडला तर बाकी ऑलमोस्ट सगळा पार्ट जो आहे तो तुमचा कवर झालेला आहे. आता ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन्सची प्रॅक्टिस कराल. अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा की प्रश्न वाचण्यापूर्वी त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे प्रश्न वाचायला सुरुवात केली की क्लिक झालं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की म्हणून अर्धवट प्रश्न वाचायला आणि सोडून द्याल. ठीक आहे, आणि मग लवकरात लवकर आपण डिस्कशनला पण सुरुवात करूयात. जे क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवलेले आहेत त्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस मी तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही अर्थातच ग्रुपवरती विचारू शकतात. फक्त एक्झाम पुढे गेली आहे म्हणून घाळ पडू नका. आणि बाकी तुम्हाला जर आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.